नमस्कार मित्रो, मी दीपक शिवानंद परशेट्टी आणि हा माझा सहकारी सलीम इलाई नदाब. सलीम इलाई नदाब यांच्या नावाने प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल आलेलं असताना आमच्या गावचे सरपंच श्री सुरेश श्रीमंत बिराजदार हे आम्हाला आर्थिक रूपी पैशाची मागणी करत होते आणि त्यासाठी त्यांनी 10,000 रुपयाची मागणी मला केली होती आणि 10,000 रुपयाची मागणी सलीम इलाई नदाब यांना केली होती. तर मी त्यातील त्यांना निगोशिएशन करून 7,000 रुपये आणि सलीम यांनी 10,000 पैकी 7,000 निगोशिएशन करून टोटल दोघांमध्ये 11,000 देण्याचा अमाऊंट ठरवलेलं होतं. आणि हे गोष्ट आम्हाला कळण्यात आली की ही कुठली शासकीय फी नसून तर ही आम्हाला मागितली जाणारी लाच आहे. त्यामुळे आम्ही अँटी करप्शन ब्युरो धाराशिव यांना संपर्क साधला असता आम्हाला योगेश वेळापुरे साहेब प्लस त्यांचे PI नरवटे साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला या गोष्टीची माहिती दिली की बाबा तुम्ही ही जी समोरच्याकडून मागणी केलेली जी रक्कम आहे ती शासकीय फी अथवा कुठलीही ही नसताना एक प्रकारची लाच आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला सहकार्य करून कालपासून त्यांनी आमच्यासोबत होते आणि आज रोजी दुपारी 1 वाजता आम्ही या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी परत रिपोर्ट गेलो आणि त्याच्यानंतरनं 3 वाजता त्यांनी आम्हाला आमचे गावचे सरपंच श्री सुरेश श्रीमंत बिराजदार सलीम इलाई नदाब यांच्याकडून 11,000 रुपयाची लाच स्वीकारताना नरवटे साहेब PI यांच्या निदर्शनात असताना ती गोष्ट त्यांनी 11,000 रुपयाची लाच स्वीकारताना शासकीय पंचासोबत त्यांना पकडण्यात आलेलं आहे. आणि आम्ही इथे नळदूर पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा. कारण एखादी गोष्ट एखादी व्यक्ती जर आम्हाला लाच मागत असेल आमच्या शासकीय कामासाठी आणि त्यांच्यासोबत त्यांनी याचा पण उल्लेख केलेला आहे की ही जी घेतलेली लाच आहे ती त्यांच्यासाठी नसून पंचायत समितीचे जे इंजिनियर आहेत जिओ टॅगिंग करणारे त्यांच्यासाठी ही लाच मागितलेली आहे असं त्यांनी कबूलनामा दिलेला आहे. तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून आम्हाला सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे. वाटा पहिला चल जरा म्हणतो अजून आणखी यार सोड राहू दे म्हणल्यावर तुला सूर्या भाऊ आमचा दिसू दे की सूर्या भाऊची कॉलर पकडून इथून घेऊन जायला लागले ते अँटी करप्शन ब्युरोवाले. सुरेश भाऊ श्रीमंत बिराजदार चल रे अजून लई वेळा आपल्याला